नमस्कार मित्रांनो, आजची जी स्टोरी आहे ती खरंच खूप भयानक स्टोरी आहे. द 10 मोस्ट हॉन्टेड प्लेस मधली ही स्टोरी आहे. 42 वर्ष एक रेल्वे स्टेशन का बंद होता? या स्टेशनवरून जेव्हा ट्रेन जाते तेव्हा पॅसेंजरला सांगण्यात येते की या स्टेशनला ही ट्रेन थांबणार नाही. असं का? इवन गुगल जरी केलं, विकिपीडियामध्ये सुद्धा या गोष्टीबद्दल सांगितलेलं आहे. आणि त्या जागेचं नाव आहे बेगुन कोदार. बेगुन कोदार एक असं रेल्वे स्टेशन आहे इकडे कुठलीही ट्रेन रात्रीच्या 12 वाजता थांबत नाही. याची स्टोरी मी तुम्हाला आज सांगणार आहे. गेले 42 वर्ष हे रेल्वे स्टेशन बंद होतं. 12 नंतर तिकडे ट्रेन थांबत नाही, उलट ट्रेन तिकडून खूप फास्ट जातात. तर स्टोरी अशी आहे, एक रेल्वे मास्टर होता. त्याची पहिलीच ड्युटी असेल रात्रीची, नाईट शिफ्ट होती. बेगुन कोदार रेल्वे स्टेशनच्या बाजूला त्याचं रेल्वे क्वार्टर्समध्ये घर होतं. तो आणि त्याची मिसेस तिकडे राहायला आलेले. झालं असं, शार्प 9 वाजता तो त्याच्या कामाला पोहोचला. 9 वाजता कामाला सुरुवात केली. केबिनमध्ये बसून होता तो आणि अजून एक एम्प्लॉय. असे दोघे जण त्या रेल्वे स्टेशनला होते. अख्ख्या रेल्वे स्टेशनमध्ये फक्त हे दोघे होते. सीन असा झाला, त्या दिवशी रात्रीचे 11:45 होत आले होते आणि तो रेग्युलर राऊंडसाठी बाहेर आला. बघता बघता 12ची ट्रेन आली. ॲज युजल ट्रेन आली आणि निघत होती. निघताना त्याने काय बघितलं, अचानक एक बाई त्याच्या समोरून पळत जात होती आणि ट्रेन ऑलरेडी बराच अंतर कव्हर केलेला होता प्लॅटफॉर्मचा आणि ती बाई ट्रेनच्या मागे पळताना त्याला दिसते. तर त्याने मागून आवाज दिला, अहो मॅडम थांबा, अजून 15-20 मिनिटांनी दुसरी ट्रेन येणार आहे, घाई करू नका. तो आवाज देतोय. त्या मॅडमनी त्याचं काही ऐकलं नाही. पण त्याने जे बघितलं त्यासाठी तो खूप घाबरलेला. त्याला विश्वास बसत नव्हता जे तो डोळ्याने बघतो. असं काय झालं होतं ते मी तुम्हाला सांगतो. त्याच्यानंतर तो त्याच्या केबिनमध्ये जाऊन बसला. केबिनला लॉक केला. कारण असं होतं, जेव्हा त्याने त्या मॅडमला हात केला आणि त्यांना बोलवलं की मॅडम तुम्ही थांबा, नेक्स्ट ट्रेन आता येणारच आहे, तर तुम्ही घाई करू नका, तेव्हा त्याने बघितलं त्या मॅडम त्या ट्रेनच्या बरोबरीने पळत होत्या, जे बिलकुलही शक्य नव्हतं. हे त्याच्या डोळ्यांनी विश्वास करण्यासारखंच नव्हतं. त्याला काहीच सुचत नव्हतं. त्याला घाम फुटलेला. त्याच्यानंतर त्याने एवढं सुद्धा या गोष्टीबद्दल त्यांनी सांगितलं की तो जेव्हा केबिनमध्ये बसलेला तेव्हा त्यांची काचेची जी केबिन असते त्या केबिनमध्ये त्याला लिटरली काचोड खूप जोरजोरा आवाज करताना त्याला ऐकू येत होतं. तो डोळ्याने बघू शकत होता की एक बाई जोरजोरात धडधड आवाज करत होती. तो खूप घाबरलेला, कारण की तिचे डोळे खूप विचित्र होते, चेहरा खूप विचित्र होता. त्या गोष्टी त्याला विश्वास बसत नव्हता, पण तो डोळ्याने बघत होता. काय रिॲक्ट करायचं, काय बोलायचं काही कळत. ती काय सांगायचा प्रयत्न करत होती, का रागाने बघत होती, का चिडलेली होती, हात आपटत होती. बऱ्याच गोष्टी तिला करताना बघून हा हडबडून गेला. ती रात्र त्यांनी कशी काढली त्यालाच माहिती. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा शिफ्ट चेंज झाली तेव्हा त्यांनी त्या फ्रेंड सर्कलला, ऑफिस कलिग्सला सगळ्यांना ही गोष्ट सांगितली. सर्वांनी त्याचं खूप मस्करी केली. त्याला काही समजत नव्हतं की ह्यांना मी कसं समजू की एक्झॅक्टली तिकडे काय होतंय. पण त्याचा एक मित्र होता जो त्याच्या फेवरमध्ये होता. त्याने ही गोष्ट ऐकली आणि त्याला सांगितलं की जाऊ दे, तू देवाचं नामस्मरण कर, म्हणजे तुला असा त्रास नाही होणार. त्या दिवशी तो घरी गेला. दुसऱ्या दिवशीची नाईटची ड्युटी आली. त्याच्या मित्राने ठरवलं की त्याच्याबरोबर नाईट करायची आणि बघायचं की नक्की काय आहे. 9 वाजले होते. 9 वाजता शार्प येणारा माणूस 9 वाजता आलाच नाही. असं काय झालेलं त्याला काहीच कळेना. मग त्याने काय केलं, त्याचा मित्र ऑन ड्युटी न आल्यामुळे तो त्याच्या घरी गेला. स्टेशन पासून जास्ती लांब अंतरावर घर नव्हतं. घरी गेला तर त्याने बघितलं
तो मोहन आणि त्याची मिसेस दोघेही मेलेले. त्याला काही सुचत नव्हतं हे का झालं असेल. रिपोर्टमध्ये कळालं की दोघांनाही हार्ट अटॅक आलेला. येता जाता जेवढे प्रवासी होते तिकडचे त्यांनाही हा एक्सपिरियन्स आलेला. हा ऐकून त्याच्या मित्राने तिकडून स्वतःची बदली करून दिली. दुसरे जे एम्प्लॉईज आले त्यांनी सुद्धा बदली करून दिली. हा प्रकार खूप भयानक होत चाललेला. लोकांना भरपूर अनुभव येत गेले आणि त्याच्यानंतर 42 वर्ष हा रेल्वे स्टेशन बेगुनकोदार रेल्वे स्टेशन बंद करण्यात आला, कारण की कोणताही एम्प्लॉई तिकडे काम करायला तयार नव्हता. आतापर्यंत आपण एवढं ऐकलं. याच्या पुढे स्टोरी अशी आहे, जी बाई होती, ज्या बाईची आत्मा तिकडे फिरत होती, तिची स्टोरी ऍक्च्युली अशी आहे की तिचा नवरा आणि तिचा एक मुलगा असे 3 लोक होते. तिचा नवरा आर्मीमध्ये होता. तो गेल्यानंतर ती आणि तिचा मुलगाच होता. मुलगा पुढच्या अभ्यासासाठी बेंगॉलमध्ये दुसरीकडे राहत होता, पुढच्या शिक्षणासाठी. तो रात्री घरी येणार होता. त्या खुशीने त्याच्या आईने त्याच्यासाठी मिठाई वगैरे घेऊन ऑलरेडी रेल्वे स्टेशनला येऊन बसले. ते रेल्वे स्टेशन बेगुनकोदार रेल्वे स्टेशनच होतं. त्याचा टायमिंग होऊन गेलेला यायचा, पण तरी पण न आल्यामुळे ती खूप टेन्शनमध्ये आली. प्रत्येक ट्रेनच्या मागे पळत होती, बघत होती, पण दिसत नव्हतं. एक ट्रेनच्या मागे एवढी पळाली की ती ट्रेनच्या बरोबर पोचली. रेल्वेमधल्या लोकांनी सांगितलं की तुमच्या मुलाचं असं असं नाव आहे का. मुलाचं नाव सांगितलं. मी ते नाव घेऊ शकत नाही मुलाचं नाव घेतलं आणि ती बोलली हो, तो माझाच मुलगा आहे. ते बोलले की तो मागच्या स्टेशनला गाडीमधून पडून मेला आहे. हे ऐकून आईला सहन नाही झालं. दुसऱ्या दिवशी आईने त्याच रेल्वे स्टेशनच्या खाली जीव दिला. रोज रात्री 12 वाजता ती बाई रोज येऊन आपल्या मुलाची वाट बघते आणि त्या ट्रेनच्या बरोबरीने पळत असते. जसं की ती आपल्या मुलासाठी विचारायला पळते की माझा मुलगा आलाय का म्हणून. तर मित्रांनो, ही स्टोरी टॉप 10 हॉन्टेड प्लेसमध्ये येते. पण आता 2009 मध्ये हे रेल्वे स्टेशन परत चालू झालेलं आहे. सायंटिस्ट लोकांनी तिकडे येऊन रिसर्च केलं आणि आता कन्फर्म झालं की ती जागा आता हॉन्टेडमध्ये येत नाही, कारण की आता तशी गोष्ट राहिलीच नाहीये. तर मित्रांनो, आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. हा आमचा 4था एपिसोड होता गो स्टोरीज मधला. तुमच्या आवडती बेस्ट स्टोरी कोणती होती ते आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. धन्यवाद.